दादा, इथं कोण आहे का नाही? आधी वाटले घर असेल. हे बघा, मंडळी नमस्कार. मुख्य रस्त्याने तर सर्वजण प्रवास करीत असतात, पण कधीतरी आडमार्गाने सुद्धा चालायचं असतं. इथं अडचणी असतात, पण एक नवीन वाट शोधल्याचा आनंद मिळतो आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक नवीन अनुभव आपल्या गाठीशी जमा होतो. दर आठवड्याप्रमाणे नवीन काहीतरी पाहायला अनुभवायला निघालो. कोणत्या ठिकाणी जायचं हे नक्की नव्हतं. प्रवास करायचा एवढंच मनात ठरवून निघालो राजगड तालुक्यातील अर्थात वेल्हे तालुक्यातील एका अनोळखी वाटेने. तोरणगडाच्या पश्चिमेला असलेल्या डोंगर रांगेत गेली 15 वर्षे जगापासून दूर राहिलेल्या काही गावात आज नवीन रस्ता तयार झाला आहे, अशी माहिती नुकतीच कानावर पडली. शहरातील गर्दीत स्वतःची ओळख विसरलेला माणूस जेव्हा निसर्गामध्ये येतो तेव्हा त्याला खरी ओळख लक्षात येते. सर्वात बुद्धिमान असूनही आपण या सृष्टीचाच एक भाग आहोत हे जाणवायला लागतं. पाखरांचं संगीत, वाऱ्याचा सूर, फुलांचा सुगंध, फळांची गोडी आणि निसर्गाची रंगसंगती कितीही पैसा खर्च केला तरी विकत नाही घेऊ शकत. अर्धा तास प्रवास करून डोंगर माथ्यावर एकमेव असलेल्या घराजवळ येऊन पोचलो. कुणीतरी भेटेल ह्या आशेवर आवाज देण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ वाट पाहिली. काय घर आहे? दादा, घर कोण आहे का? दादा, ओ दादा, घरात कोण आहे का? हो भाऊनो, माणसांनो, घरात कोण आहे का नाही? अहो इथं एकच घर, माणसं नाही, कोण नाही, आवाज देतोय. कोणची वाडी? घेवंड्याची वाडी. वरती किती घर आहेत? एवढ्या लांब तुमची घरं कशी काय? एवढ्या लांब तुमची घरं कशी काय? एवढ्या लांब पण रस्ता काय म्हणतोय? तुम्हाला इथं काय उद्योग काय? दगडी दगडी फोडायच्या, खायचं आणि पुढे शेत केलं तर तेवढं. मग दुसरा उद्योग काय? मग पोरा बाळांना शाळा शाळा खायची तर त्या घेऊन देत खाली गावात आहे ना. कितीपर्यंत तिथं? काय मला वाटतं दुसरी तिसरी असेल. मग त्यानंतर त्यानंतर नाही, त्यानंतर पडेल धरणात पडेल. पल्लड पडेल नेवी नेवीत. मग जायला रस्ता कडून तिकडं जायला ती बोट असते ना. नाही, हे धरणाचं पाणी असतं ना, बोट आहे ना. मग त्या बोटी करून जायचं शाळेत. बोटी करून
मग ती बोर्ड असते का रोजच्या रोज? रोज रोज असते हा. पोरांसाठी, पण ते आता काय बंद आहे का काय काय हे काय आता आम्ही तिकडून पाय आलो धरणाच्या वरून टोकावून. वरून हा ठीक आहे, तिकडे गाडी लावली त्या पडेल बाजूला आणि तिथून धरणाच्या वरून. इकडे चालत चांगली पाय फिट आहे. मग तुमचं गाव पहिलं इथंच का? नाही, आमचं गाव ते कोतापूर आहे, ते तिकडे. हो का? पण ते पुनर्वसन झालंय, उठून गेलं. म्हणून तुम्हाला आपली पर्याय जागा मिळाली. मी येत राहतो. अच्छा, काय मावशी बरं आहे का? ओळखलं का मला? ओळख ना पाळक. विंजरचे आहे आम्ही. हा, म्हणलं बघावं गाव कुठं काय आहे, तुम्ही आलो तो वरती बघायला. विंजरचे कोण? भोसले. भरपूर लांब कुठं काय तालुका आपला पण माहिती आहे ना आपल्याला. अहो शो लांबपर्यंत आहे, सिंगापूर पर्यंत हे आपलं वेल्यातच आहे. हा ना. वर तिकडं पलीकडची गाव कुठली? इकडं सिंगापूर, हारपूर, मोहरी, खानू, ते खानू, ते पहा. चांदर. हा, चांदर. आणि भरपूर गाव पण हे. ते त्यांना रोड पण ते तिकडून त्या मार्गी, हा का? पानशेत मार्गी. शिकून नाव आहे? नाही, पानशेत मार्गी तशा गाड्या जातात. बाबू चांगलं लांब लांब काय नाही. हे काय हळद आहे काय? हळद आहे. चल, हे तुमचं जुनं घर होतं का इथं? इथं जुनं घर होतं का? आता नवीन केलंय. बरं बरं. खाली पण घर आहेत ना? खाली घर आहेत ना? ठीक आहे, इथं येत नाही, 5-6 घरी आहेत. त्याच्या वरती पण आहेत 4-5 असतील नाही का? आता ही जुनी घर लोकांनी पाडली, पण ही जुनी घर पाहायला मिळत नाहीत. ते जुनंच होतं. हां, चाल. ही कुठली पोर आहे? हा का? मित्रांनो, कुठे चालला तुम्ही? कुठे चाललाय? आणि ते काय मोजणीवाले का तुम्ही? मला वाटलं ट्रेकिंग वाले का काय? या लोकांचं कौतुक वाटलं आणि वाईटही. आपल्या मातीशी नाळ जोडून एवढ्या निर्जन ठिकाणी आनंदाने राहत आहेत, मात्र सरकार त्यांना लागणाऱ्या मूलभूत सुविधाही पुरवू शकत नाही. थोड्याच अंतरावर डावीकडे झाडांच्या गर्दीत हरवलेलं एक नवीन घर आणि त्यासमोर बसलेली आजीबाई नजरेला पडली. एवढ्या लांब तुमची घर बांधून तुम्हाला करमतं काय? हा, तुम्हाला करमतं कसं काय इतकं लांब? महिला काय झालं? हा? लोक लई डोंगरात राहते, त्यांना करावं. हे घर जरा नवीन दिसतंय, पण हे घर जरा नवीन दिसतंय. हा, 2 वर्ष. पण इकडं रस्ता बिस्ता नाही, मग कसे काय केला मग लोक? हे रस्ता आहे. हा, ह्यो रस्ता येऊ आता नंतर पडलो मी. अरे एवढी डस घेऊन चढली ना गाडीवर. ह्यो मोठा ट्रक ठीक आहे, पण ह्याचं कसं काय? येते ती. काय अजय, काय चाललंय? कोण म्हणतं जगण्यासाठी सोयी सुविधा, पैसा अडका, गाडी बंगला लागतो. फक्त इच्छा प्रबळ असली पाहिजे. एकही गोष्ट अनुकूल नसताना ही 2-3 घरं अगदी आनंदाने राहत आहेत. या उतारावर गाडी चालवणं एवढं सोपं नव्हतं. ब्रेक दाबला तर माती चाक घसरत होती. अगदी मुंगीच्या पावलांनी प्रवास करीत होतो. कसा बसा एका गवताच्या घराजवळ येऊन पोचलो. गाडी इथं थांबवली आणि अचानक लक्ष गेले त्या घराकडे. हे बघा, इथं एक वरती घर आहे, असं त्रिकोणी आकाराचं. वर तेव्हा छप्पर आहे, आणि ते पण छप्पर केंबळाचं आहे. चला जवळ जाऊन बघूया. हे धरण आणि हे बाजूला तोरणा किल्ला, आणि सहज इकडनं चाललं होतं, हे मला घर दिसलं. आवाज देतं पण घर इथं कोणी नाही आहे. दादा, अरे इथं कोण आहे का नाही? अजूनही ह्या काळात गवताचं घर म्हणल्यानंतर बघा नक्की काय आहे.
घर म्हणावं तर माणसं नाही तिथं. हा नक्की काय म्हणायला घर. आवाज जाऊन तर बघूया. पण ते बांधलं एकदम मस्त पैकी हा. आणि सारवलं एकदम सुंदर. हे बघा की घर इकडं आहे. हा का, इथं खाली 2-3 घर आहेत. म्हणजे माणसांचा इथं वावर आहे, वस्ती आहे. तर जाऊन बघूया. काय समजायला मार्गच नाही. आधी वाटले घर असेल. हे बघा ही बांधण्याची पद्धत बघा ना. मंडळी, आजच्या प्रवासातील हा अनुभव विलक्षण असाच होता. एवढ्या निर्जन ठिकाणी गवत मातीचं मंदिर असू शकतं यावर माझा विश्वास बसत नव्हता. आयुष्यात प्रथमतः असं देवालय पाहिलं, नवनाथ संप्रदायातील. मनात एक प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिला होता. जगात एवढी टोलेजंग शिखराची मंदिरं बांधण्याची जणू काही स्पर्धा लागलेली असताना इथं डोंगराच्या टोकावर केवळ गवताच्या छपराचं मंदिर का बांधलं असेल? तुम्हाला याविषयी काही माहिती असेल तर ती माझ्यापर्यंत नक्की पोचवा. लवकरच भेटूया नवीन प्रवासात, नवीन ठिकाणी आणि एका नवीन आनंदासोबत. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील.